शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आज 10 वाजेपर्यंत हेक्टरी 46,000 रुपये याप्रमाणे आज पैसे खात्यामध्ये टाकलेले लगेच तपासा। पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। आता यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून तब्बल 2400 कोटी रुपयाचा पीक विमा वाटपास सुरुवात। आज सकाळपासूनच जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहेत, लगेच तुम्ही तपासा। जर पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे की 46,000 रुपये याप्रमाणे नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे यानंतर आपलं प्रक्रिया सुरू असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव याचप्रमाणे लवकर सुरू होणारे जिल्हे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये तात्काळ शेतकरी बांधवांना पैसे तर देण्यात यावे यासाठी जे की अपडेट इथं आलेली आहे। 2400 कोटी रुपयाचा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे जमा होण्यास सुरुवात। तर आता तात्काळ जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं येत आहे। यामध्ये नागपूरमध्ये 120 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 110 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 130 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 95 कोटी रुपये तर पीक विमा या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे। आणि डीबीटी खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक पाहणी केलेली आहे, त्यांची तक्रार केलेली आहे, यादीमध्ये नाव आहे, तर अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे आजपासून टाकलेले आहे। पैसे जमा होण्याकरिता 24 ते 48 तास इथं लागू शकते। तर आता यामध्ये बुलढाण्यामध्ये 100 कोटी रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। वर्ध्यामध्ये 80 कोटी रुपये आलेले आहे, चंद्रपूरमध्ये 85 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 70 कोटी रुपये, नांदेडमध्ये 105 कोटी रुपये, परभणीमध्ये 90 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 75 कोटी रुपये, नांदेडमध्ये 95 कोटी रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर आलेले आहे। यानंतर प्रक्रिया सुरू असलेले जिल्हे, तर या जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे 100 कोटी रुपये इथं आलेले आहे। यानंतर येथे जालना 85 कोटी रुपये इथं आलेले आहे, बीडमध्ये 110 कोटी रुपये, उस्मानाबाद, धाराशिवमध्ये 90 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 120 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 115 कोटी रुपये, नाशिकमध्ये 130 कोटी रुपये, धुळेमध्ये 75 कोटी रुपये, जळगावमध्ये 110 कोटी रुपये तर या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया इथं सुरू आहे। यानंतर लवकरच वाटप सुरू होणारे जे काही जिल्हे आहे यामध्ये पुण्यामध्ये 140 कोटी रुपये वाटप सुरू, सातारामध्ये 90 कोटी रुपये मंजुरी इथे मिळालेली आहे, तर आता लवकरच वाटप इथं होणार आहे। सांगलीमध्ये 85 कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये 90 कोटी रुपये, रत्नागिरीमध्ये 60 कोटी रुपये। आता जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सिंधुदुर्गमध्ये 55 कोटी रुपये, ठाण्यामध्ये 80 कोटी रुपये, पालघरमध्ये 70 कोटी रुपये, मुंबई उपनगरमध्ये 50 कोटी रुपये, मुंबई शहरमध्ये 40 कोटी रुपये, रायगडमध्ये 75 कोटी रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहे। तब्बल आता 36 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। काही जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे। तब्बल 24 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांना देण्यात, तर लाभार्थ्यांना पैसे इथे येत आहे। आज उद्या जे काही 24 ते 48 पैसे जमा होण्याकरिता इथे टाईम लागू शकते। तर आताच्या घडीची अपडेट म्हणजे 2400 कोटी रुपयाचा पीक विमा अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। आता पैसे कोणाला जमा होत आहेत तर आता हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना इथं येत आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, 7/12/8 हे त्यांच्या जे काही ई पीक पाहणीची त्यांची पिकाची नोंद केलेली आहे। ई पीक पाहणी जे काही सर्व शेतकरी बांधवांनी इथं मॅन्डेटरी करण्यात आलेली होती, म्हणजे बंधनकारक। जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुमचा क्लेम इथं रिजेक्ट झालेला असेल, त्यामुळे तुम्हाला पीक विमा आलेला नसेल। आता यामध्ये पैसे जे काही इथं तुम्हाला मिळत आहे 20 ते 46,000 रुपये, यामध्ये हे तुमच्या पिकावर भरपाई अवलंबून राहणार आहे। काही शेतकऱ्यांना 2,000, 3,000, 4,000, 5,000 अशी देखील मिळू शकते। हे तुमच्या किती हेक्टर तुमचं बाधित झालेलं आहे, तुमचं पीक इथं बाधित झालेलं आहे, किती क्षेत्र, कोणतं पीक होतं यावरती भरपाई तुमची अवलंबून राहील। यानंतर सध्या पैसे जमा होत असलेले विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ, मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, लातूर इतर जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे। ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना पहिले इथं प्राधान्य इथं देण्यात येत आहे। पैसे आल्यानंतर तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे पीक विमा कंपनीकडे, त्यासोबत तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणे देखील इथं आवश्यक आहे। यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, 7/12 बँकेचं पासबुक आणि पीक विमा अर्जाची पावती किंवा तुम्हाला जो काही हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे
14447 तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये गेला का, रिजेक्ट झाला का, सविस्तर माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. यानंतर इथे आपलं पीक विमा कंपनीकडे लेखी अर्ज द्यायचा आहे. सेवामध्ये व्यवस्थापक साहेब, पीक विमा कंपनीचे नाव नाही टाकलं तरी चालेल. यामध्ये तुमचा जिल्हा, विषय, पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज. तर इथं महोदय, मी खालील सही करणारा शेतकरी खालीलप्रमाणे विनंती करतो की सन 2024 ते 25साठी मी पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे. माझ्या शेतातील पिकाचे नुकसान झालेले असूनही अजूनही मला पीक विमा रक्कम प्राप्त झालेली नाही. तर माझी माहिती पुढीलप्रमाणे आहे. तर यामध्ये तुमचं नाव, संपूर्ण नाव लिहा, गाव, तालुका, जिल्हा. तर हे तुम्हाला गाव जे आहे, तुमचं शेती कुठे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. यामध्ये मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा न चुकता. कोणती बँक खात्याचं पुस्तक दिलं होतं ते टाकायचं आहे. पिकाचा प्रकार टाका, खरीप आहे, रब्बी आहे, किती क्षेत्र बाधित झालेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. मी पीक पाहणी पूर्ण केलेली आहे नाही, योग्य ते नमूद करावे. म्हणजे तुम्ही तुमची ई पीक पाहणी केलेली आहे काय, होवरती क्लिक करून मी माझी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, तर तुम्ही लवकरात लवकर माझा अर्ज मंजूर करण्यात घ्यावा ही नम्र विनंती, असं तुम्हाला मायनाला यायचं आहे. यानंतर तुमचं स्वाक्षरी, नाव, दिनांक त्या अर्जासोबत जोडायचे आहे. तुम्हाला कागदपत्र 7/12, त्याचप्रमाणे आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पिकाची जी काही तुम्हाला पीक विम्याची पावतीची झेरॉक्स आणि ई पीक पाहणीचा जर स्क्रीनशॉट असेल तर ते जोडा. तर तुम्ही अर्ज सादर केल्याच्या नंतर हा जो अर्ज आहे तुम्ही कृषी कार्यालय, पीक विमा कंपनी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं द्यायचं आहे. 7 ते 10 दिवस इथं प्रतिसाद मिळण्याकरिता लागू शकते. अर्ज तुमचा जसं काही त्या छाननी होईल तर त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाईल.